नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तिसरा पॉइंट, फर्स्ट चॅप्टर मधला थर्ड पॉइंट, के प्लस लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन विषयी माहिती। आता जर बोर्डाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर के प्लस लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हा एक इम्पॉर्टंट पॉइंट मानला जातो, कारण बोर्डाला मार्च 2020चा जो पेपर झाला, आता मागचा पेपर ह्या मार्च महिन्यामध्ये झालेला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये हा प्रश्न 3 मार्चला विचारला गेला होता। परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी होती, म्हणजे डायरेक्ट के प्लस लॉज लिहा म्हणून असा प्रश्न विचारला गेलेला नव्हता। तर प्रश्न कसा विचारला होता, ऑब्झर्व द गिवन फिगर शोइंग द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट मूव्हिंग अराउंड सन अँड राईट द 3 लॉज रिलेटेड टू इट। म्हणजे काय म्हणलं होतं, ही फिगर ऑब्झर्व करून किंवा ही डायग्राम ऑब्झर्व करून जे ऑर्बिट ऑफ प्लॅनेट मूव्हिंग अराउंड सन, म्हणजे हे जे गोल हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये दिसत आहे, हे ए बी सी डी ई एफ, हा जो पाथ आहे याला म्हणायचं ऑर्बिट, आणि इथं जे आहे ए टू बी पॉईंट जाणार आहे, अर्थ घेतलेला आहे, अर्थ एक प्लॅनेट घेतलेला आहे, म्हणजे एक ग्रह घेतलेला आहे। हे पृथ्वी हे जे सूर्याभोवती, हे सन आहे, सूर्य इथं आहे, सूर्याभोवती हे जे काही फिरत आहे अराउंड द सन, सूर्याभोवती अराउंड द सन, प्लॅनेट इज मूव्हिंग अराउंड द सन। हे प्लॅनेट म्हणजे पृथ्वी जे फिरत आहे सूर्याभोवती, हे याच्याशी रिलेटेड 3 लॉ लिहा म्हणून असा प्रश्न विचारला गेलेला आहे। राईट द 3 लॉज रिलेटेड टू इट, म्हणजेच काय प्रश्न विचारला गेलेला आहे, सूर्य आहे आणि सूर्याभोवती जे काही ग्रह फिरतात त्या ग्रह फिरण्याविषयी जी प्लॅनेटरी मोशन विषयी जे आहेत ते 3 नियम लिहा असा प्रश्न विचारलेला आहे। आणि ते 3 नियम म्हणजेच केप्लर्स लॉचे 3 नियम आहेत। केप्लर्स लॉज असा आहे, तोच एक शास्त्रज्ञ असा आहे जो प्लॅनेटरी मोशन विषयी 3 नियम मांडलेले आहेत त्याने, म्हणजे दुसरे कोणते नियम इथं लागू पडणार नाहीत। आणि दुसरं दिलेली आहे डायग्राम, ही के प्लस लॉची डायग्राम आहे। हे ओळखण्याची पद्धत आणखी एक, हे विचारला होता प्रश्न 3 मार्चला। आता पाहूयात हे के प्लस लॉ पाहण्याच्या अगोदर आपण पाहूयात इलिप्स किंवा इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय। इलिप्स किंवा इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय, हे सर्कल तर माहिती आहे, सर्कलला एकच सेंटर असतो, त्याला नाव दिलं C1, परंतु इलिप्स थोडं हे अंडाकृती आहे। अंडाकृती म्हणजे आपलं घरामध्ये जे अंडा आहे त्या टाईपमध्ये याचा आकार आहे। आता हे आकार जर पाहिला तर याला जर पाहिलं तर एक केंद्रक नाही, याला 2 आहेत, यालाच म्हणतात फोकस किंवा याला म्हणायचं दुसरं नाव फोकाय, FOCI फोकाय, हे 2 नावं दिले जातात। तर आता पाहूयात के प्लस लॉमध्ये फर्स्ट लॉ जो सांगतो तो त्या अगोदर एक गोष्ट पाहूयात, आपल्याकडे प्लॅनेट किती आहेत, 8 प्लॅनेट आहेत, हे लक्षात राहू द्या। आणि हे एक जो आहे तो स्टार आहे, हे स्टार म्हणजे सूर्य आहे, बाकीचे 8 तर प्लॅनेट आपल्याला माहिती आहेत, हे अर्थ आहे, मार्स आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरेनस, नेपच्यून, हे सर्व काय तर 8 प्लॅनेट आहेत। आणि एक स्टार म्हणजे एक तारा आहे, सूर्य हे प्लॅनेटमध्ये येत नाही, हे समजलं। आता हे 8 प्लॅनेट कसे रिव्हॉल्व करतात त्याविषयी केप्लरचे नियम आहेत। ते फर्स्ट लॉ काय सांगतो, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय। हे ऑर्बिट ऑफ प्लॅनेट कशाला म्हणायचं, एखादा जर ग्रह, प्लॅनेट म्हणजे ग्रह म्हणजे कोणते ग्रह, पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये बुध आहे, शनी आहे, हे सगळे ग्रह आहेत, हे सूर्याभोवती गोल फिरतात, हे आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे, पूर्वीच्या वर्गापासूनच माहिती आहे, 7वी 8वीपासूनच हे माहिती आहे, सूर्याभोवती सर्व ग्रह गोल फिरतात, हे अशा पद्धतीनं, यालाच रिव्हॉल्युशन, मूवमेंट ऑफ प्लॅनेट अराउंड द सन और मूविंग प्लॅनेट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन, म्हणजे हे रिव्हॉल्व करतात हे तर माहिती आहे। आता ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय, म्हणजे काय म्हणलेलं आहे,
हे सूर्य आहे, सूर्याभोवती जे हे पृथ्वी गोल हे फिरणार आहे, ही ऑर्बिट आहे. ही ऑर्बिट कशी आहे? इलिप्स आहे. म्हणजेच इकडे येऊ आपण, म्हणजे समजा हे पृथ्वी आहे, हे पृथ्वी जर असं फिरत असेल तर ही ऑर्बिट, प्लॅनेटची ऑर्बिट कशी झाली? हे इलिप्टिकल ऑर्बिट झाली, हे इलिप्टिकल ऑर्बिट झाली विथ द सन ॲट वन ऑफ द फोक आहे. परंतु सन कुठल्या तरी ॲट वन ऑफ द फोक आहे. F1 वर तर असेल किंवा F2 वर तर असेल, परंतु एकावरच असणार आहे, कारण सूर्य आपल्याकडं एकच आहे आणि फोकस किती आहेत? 2 आहेत, F1 आणि F2. कुठंतरी एकाच ठिकाणी बसेल. आता सूर्य जर इथं असेल तर इथं कसं येईल? कारण डुप्लिकेट कॉपी नाही आपल्याकडे. आपल्याकडे आहे कोणता? सूर्य एकच आहे, म्हणून सूर्य हे F1 जर असेल तर हे जे पृथ्वीचे जे फिरणारे जे ऑर्बिट आहे, ही ऑर्बिट कशी असणार आहे? हे इलिप्टिकल ऑर्बिट असणार आहे. म्हणजे पहिला लॉ लक्षात आला. म्हणजे हे प्लॅनेटची जे रिव्हॉल्व करण्याचे जी ऑर्बिट आहे हे कसे आहे? इलिप्टिकल ऑर्बिट आहे. आणि दुसरं काय म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये? विथ द सन ॲट वन ऑफ द फोक आहे. सूर्य कुठल्या तरी एका नाभीवर असणार आहे, कारण नाभी आपल्याकडे 2 आहेत, सूर्य आपल्याकडे 1 आहे, कारण सूर्य कुठल्या तरी एकाच नाभीवर असणार आहे. हे सांगतो केपलरचा फर्स्ट लॉ. आता पहा सेकंड लॉ काय सांगतो? The line joining the planet and the sun sweeps equal area in equal time interval. पहिल्यांदा लाईन बाय लाईन घेऊ. The line joining the planet and sun, हे सन आहे, हे प्लॅनेट इथं आहे, समजा हे अर्थ आहे. काही काळानंतर म्हणजे हे 30 दिवसानंतर हे इथं गेले, 30 डेज नंतर हे इथं गेले. म्हणजेच काय म्हणलेलं आहे? लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. हे लाईन जॉईन केले प्लॅनेट अँड सन विषयी, हे लाईन जॉईन केले प्लॅनेट अँड सन विषयी. इट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल टाईम इंटरवल. समजा हे 30 दिवसामध्ये ही पृथ्वी इथून इथपर्यंत आलेली आहे आणि नंतर इथं म्हणजे ए पासून बी पॉईंट कट आणि इथं सी पासून डी पॉईंट कट. नंतरच्या 30 दिवसामध्ये हे इथून इथपर्यंत गेलेले. म्हणजे एवढा डिस्टन्स कव्हर केला 30 डेजनं. हे पृथ्वीनं जे डिस्टन्स, अर्थनं जे डिस्टन्स कव्हर केला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 30 डेजमध्ये, आणि 30 डेजमध्ये सी पासून डी पॉईंटमध्ये जर कव्हर केला असला, हे दोन्हीही जे काही एरिया असणार आहे, हे एरिया कसा असणार आहे? इक्वल असणार आहे. दिसायला कमी जास्त दिसेल. आता इथं जर पाहिलं तर हे थोडंसं त्याची विड्थ जास्त दिसेल किंवा हे थोडंसं जाडी जास्त दिसेल, परंतु हे कसं आहे? थोडंसं कमी दिसेल, परंतु हे डिस्टन्स वाढला ना. म्हणजेच काय तर जरी एरिया दिसायला कमी जास्त दिसत असेल, जर त्याचं जर डेज किंवा त्याचा जर टायमिंग जर सेम असेल, आता हे 30 डेज आणि 30 डेज हे टायमिंग जर सेम असेल, इक्वल टाईम असेल, तर ते काय करतं? इक्वल एरिया कव्हर करतं. म्हणजे टाईम इक्वल असल्यास त्याचा एरिया पण कसा असणार आहे? हे इक्वल असणार आहे. हे सांगतो केपलर्स लॉज ऑफ सेकंड लॉ. म्हणजेच काय? लाईन, आणखी एकदा रिवाइज करू. लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन. प्लॅनेटपासून सनपर्यंत काय करायचं आहे? लाईन जॉईन करायचे आहे. द सन, प्लॅनेट अँड द सन, इट स्वीप्स इक्वल एरिया. हे एरिया इक्वल करायला इन इक्वल टाईम इंटरवल. इक्वल एरिया इन इक्वल टाईम इंटरवल. हा झाला सेकंड. थर्ड लॉ काय सांगतो? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड म्हणजे कालावधी, म्हणजे काळ. म्हणजे हे अर्थ आहे, प्लॅनेट आहे, हे प्लॅनेट रिव्हॉल्व करायला लागणारा कालावधी म्हणजे ते काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे काळ म्हणजे टायमिंग. कशामध्ये मोजतो आपण? म्हणजे लिहिताना काय लिहितो? टाईम. टी. टाईमसाठी आपण काय वापरतो? टी. इथं कॅपिटल टी यूज करायचं. म्हणजेच काय म्हणलेलं आहे? स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. हे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे हे फिरणं. स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे हे रिव्हॉल्व करण्यासाठी लागणारा कालावधी. म्हणजे किती काळ लागतो, म्हणजे टाईम किती लागतो.
हे हे जो प्लॅनेट आहे, हा जो ग्रह आहे, हा ग्रह सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे त्याचा काय घ्यायचं आहे, स्क्वेअर. इथं स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टीचा काय घेतला इथं, स्क्वेअर अराउंड द सन, सूर्याभोवती लागणारा फिरण्यासाठी लागणारा कालावधी किंवा परिभ्रमण करण्यासाठी लागणारा कालावधी, त्याचा काय घ्यायचं, वर्ग, त्याचा काय घ्यायचं, स्क्वेअर. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स हे असं डायरेक्टली चिन्ह काढून टाकले, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. पहिल्यांदा मीन डिस्टन्स समजून घेऊया. आता हे आहे इलिप्स आहे, इलिप्समध्ये इथून एवढा डिस्टन्स आहे आणि इकडून एवढा डिस्टन्स आहे. हे समजा 5 सेंटीमीटर असेल आणि हे 3 सेंटीमीटर असेल. हे फोकसच्या इकडचा भाग आणि हे फोकसच्या इकडचा भाग. हे झालं इथं. आपल्याला याचा मीन डिस्टन्स काढायचं आहे. तर मीन डिस्टन्स कसं काढणार, 3 + 5 भागिले 2, 3 + 5/2 म्हणजे 8/2 मीन्स 4. ह्याचं जे मीन डिस्टन्स आलं ते ॲव्हरेज घ्यायचं. मीन मीन्स ॲव्हरेज म्हणजे 2 डिस्टन्स घ्यायचे, त्यांची ॲडिशन करायची आणि ÷ 2 करून टाकायचं. आता इथं आणखी एक एक्झाम्पल येतं. इथं एक आहे, इथं 3 सेंटीमीटर आहे आणि खाली आहे इथं 5 सेंटीमीटर आहे. हे 3 + 5/2. समजा इथं 4 सेंटीमीटर असेल तर पॉईंटमध्ये येईल आन्सर. म्हणजे किती येईल, 7/2. 7/2 मीन्स 3.5. 2 3 = 6. पॉईंट दिलं, 1 दिलं, 0 2 5 = 10 म्हणजे 3.5. म्हणजे असंही येऊ शकतं. म्हणजे हे झालं मीन डिस्टन्स काढणं. मीन डिस्टन्स म्हणजे दोन्ही बाजूची ॲडिशन करायचं आणि ÷ 2 करून टाकायचं, त्याला झालं मीन डिस्टन्स. हां, काय म्हणलेलं आहे इथं, आता लॉकडे या. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. प्लॅनेट, आता समजा इथं प्लॅनेट आहे, अर्थ इथं प्लॅनेट आहे, इथं सन आहे. तर ह्याचा मीन डिस्टन्स घ्यायचा, इथून एक आणि इथं खालती. म्हणजे हे झालं मीन डिस्टन्स. कारण काही काळानंतर हे काय येणार, अर्थ काही फिरून इथंच येणार आहे ना. म्हणजे मीन डिस्टन्स ह्या दोन्हीचा डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे क्यूब ऑफ मीन डिस्टन्स प्लॅनेट फ्रॉम सन. प्लॅनेट आणि सनमधला जो मीन डिस्टन्स आहे, प्लॅनेट आणि सनमधला जो मीन डिस्टन्स आहे त्याचा काय घ्यायचं, क्यूब घ्यायचं. हे इथं लक्ष द्या, कारण क्यूब हा विसरतो. क्यूब आणि स्क्वेअर हे 2 असे शब्द आहेत जे विसरले जातात लवकर, म्हणून इथं काय आलं, r³. आणखी एकदा रिवाइज करू. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे हे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे कालावधी, रिव्हॉल्युशन करण्याचा कालावधी किती आहे त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर. अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. मीन डिस्टन्स आत्ताचा अर्थ सांगितला आहे. मीन डिस्टन्सचा काय घ्यायचं इथं, क्यूब. हे 2 ज्या गोष्टी येतात ते विसरणार आहेत ह्या लॉमध्ये. आता यानंतर हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकायचं, इक्वल टू घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट लावायचंच. म्हणजे इथं काय येईल, r³. k r³. ह्या केलाच म्हणायचं k प्लस कॉन्स्टंट. k प्लस कॉन्स्टंट इज इक्वल टू k म्हणजे काय, k प्लस कॉन्स्टंट. आता ह्या दोघांमध्ये आहे मल्टिप्लिकेशन, k आणि r³ मध्ये आहे मल्टिप्लिकेशन. या दोघांमध्ये गुणाकार आहे. इकडं आल्यानंतर भागाकार होईल. म्हणजे इथं t² / r³ इज इक्वल टू k. हे झालं. म्हणजेच काय, एखादी जर कॉन्स्टंट टर्म काढायची असेल तर t² / r³. हे येईल. हे झाला k प्लसचा 3rd लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. हाही महत्त्वाचा. ह्या 3 लॉमध्ये हा शेवटचा जो लॉ आहे ते महत्त्वाचा लॉ आहे.